नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डोंगरे डिबेट्स करिअर अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण शेकडेवारी या टॉपिकवरती प्रश्न घेणार आहोत जे पोलीस भरतीला वारंवार विचारलेले आहेत. चला तर आजच्या व्हिडिओ लेक्चरला आपण सुरुवात करूया. चला तर आपला आजचा पहिला प्रश्न आहे, 700 पैकी 420 गुण मिळाले असता गुणांची टक्केवारी किती? बघा मित्रांनो, अशा प्रश्नाने एकदम इझी पद्धतीने काढता येतो. चला तर आपण प्रश्नाला सुरुवात करूया. बघा काय आहे प्रश्न, 700 पैकी 420 गुण मिळाले असते. मग काय करायचं अशा प्रश्नाला, 700 पैकी किती मिळाले मित्रांनो? 420 गुण. तर 100 ला किती? तर 100 ला किती गुण मिळाले, असा हा प्रश्न. मग सरळ अशा प्रश्नाला काय करायचं मित्रांनो, तिरकस गुणाकार करायचा. काय करायचा? तिरकस गुणाकार. मग काय करणार आपण तिरकस गुणाकार? बघा, तिरकस गुणाकार करून घ्यायचं. तिरकस गुणाकार. चला म्हणजे याला तिरकस गुणाकार करू. म्हणजे काय होणार बघा, तिरकस गुणाकार 100 गुणिला 420 भागिला 700. बघा मित्रांनो, अंशामध्ये आणि छेदामध्ये काय आहे आपल्याला शून्य दिसत आहे. म्हणजे सरळ कशाचा आहे, शून्य शून्य कॅन्सल होऊन जाणार. म्हणजे 100 मध्ये 2 शून्य कॅन्सल आणि 700 मध्ये 2 शून्य कॅन्सल. आता उरलं काय मित्रांनो आपल्याकडे, बघा 420 भागिला 7. आता बघा 7च्या पाड्यामध्ये 42 येतो मित्रांनो, पाड्या आले पाहिजे आपल्याला. तर 7च्या पाड्यामध्ये काय येतो? 42 येतो. म्हणजे काय होणार, 7 1 7 sin 7 42. म्हणजे किती टक्के गुण मिळाले मित्रांनो आपल्याला या परीक्षेमध्ये? तर बघा 60% गुण. म्हणजे ऑप्शन बी. आता याला दुसऱ्या पद्धतीने पण काढता येतं मित्रांनो. जर सूत्र पद्धतीने काढतो म्हटलं त्या पद्धतीने काढता येतं. बघा काय लक्षात ठेवायचं, तर बघा एक 100 गुणिला काय ठेवायचं लक्षात, 100 गुणिला मिळालेले गुण भागिला एकूण गुण. काय घ्यायचा? भागिला एकूण गुण. तर बघा 100 गुणिला काय, 100 गुणिला मिळालेले गुण किती आहेत मित्रांनो आपल्याला? 420. मिळालेले गुण किती आहे? 420. आणि त्या परीक्षेत एकूण किती गुण होते मित्रांनो? 700. म्हणजे काय असेल, भागिला 700 घेणार आपण. बघा अंशामध्ये आणि छेदामध्ये काय आहे? शून्य. म्हणजे शून्य शून्य कॅन्सल झाले मित्रांनो. राहिले किती? 420 भागिला 7. म्हणजे आताच आपण बघितलं कितीच्या पाड्यामध्ये येतो? 7च्या पाड्यामध्ये. sin 7 42. म्हणजे किती टक्के गुण? 60% गुण आपल्याला या परीक्षेत मिळालेले आहेत. चला तर पुढचा प्रश्न घेऊया. चला तर आपला पुढचा प्रश्न आहे बघा मित्रांनो, काय आहे, एका विद्यार्थ्यास परीक्षेत 40 पैकी 26 गुण मिळाले असल्यास त्यास किती टक्के गुण मिळाले? बघा मित्रांनो, आता बघितलं त्याच पद्धतीने या प्रश्नाला आपल्याला सोडवायचा आहे. तर बघा एका विद्यार्थ्यास 40 पैकी किती गुण मिळाले मित्रांनो? 26 गुण मिळाले. तर म्हणजे काय घ्यायचं इथं, 40 ला 26 तर 100 ला काय? तर 100 ला काय? सरळ आपण याचा काय करणार मित्रांनो, आता केले त्याच पद्धतीने तिरकस गुणाकार करणार. चला तर मग काय करणार आपण, तिरकस गुणाकार. तिरकस गुणाकार. तिरकस गुणाकार म्हणजे काय होणार बघा, आता 100 गुणिला किती मित्रांनो? 100 गुणिला 26 आणि भागिला काय? 40. बघा अंशामध्ये आणि छेदामध्ये काय आहे? शून्य आहे. म्हणजे कॅन्सल होणार. 100 मधून 1 आणि 40 मधून 1. तर उरलं काय मित्रांनो? बघा उरलं काय? 10 गुणिला 26 भागिला 4. तर आता काय करणार मित्रांनो, आपण सरळ काय करणार? गुणाकार करून घेणार. चल काय होणार मग? गुणाकार केल्यानंतर बघा 10 ने आपण काय 260 म्हणजे 26 ला गुणलं. म्हणजे काय झालं मित्रांनो, 260 भागिला 4. चला म्हणजे आपण भागाकार करून घेणार. काय करून घेणार? भागाकार. म्हणजे कितीला भागायचा आहे? 260 ला कितीने भागायचं आहे मित्रांनो? 4 ने भागायचं आहे. कितीने? 4 ने. बघा 4च्या भाड्यामध्ये काय येणार बघा, आता काय होणार बघा, 4 पंचवीस 4 सक 24. 4 सक 24. आता उरले किती मित्रांनो? 2 आणि हा शून्य जशाच्या तसं. बघा आता 4 पंचे 20. 4 पंचे 20. म्हणजे उरले किती मित्रांनो? आले किती? याचं उत्तर आलं काय आपला? 65%. म्हणजे त्या परीक्षेत त्याला किती टक्के गुण मिळाले मित्रांनो? 65% गुण मिळाले. चला तर मग दुसऱ्या पद्धतीने, त्या आधी आता बघितलं त्याच पद्धतीने करणार याला आपण सूत्रानुसार. म्हणजे 100 गुणिला मिळालेले गुण आणि भागिला एकूण गुण. चला तर या पद्धती या सूत्रानुसार आपण त्याची मांडणी करून घेऊया. 100 गुणिला मिळालेले गुण किती आहेत मित्रांनो आपल्याला? 26 गुण आहेत. म्हणजे 26 भागिला किती मित्रांनो? 40. चला तर आता पुढचं काय, अंश आणि छेदामध्ये काय शून्य आहे. म्हणजे सरळ कॅन्सल होणार. राहिलं किती आता? चला आपण 26 ला 10 ने गुणलं. म्हणजे किती आलं? 260 भागिला 4. तर बघा 4 ने आपण भागलं, किती आलं उत्तर?
65 म्हणजे त्या परीक्षेत आपल्याला किती टक्के गुण मिळाले? 65% गुण मिळाले. चला तर आपण पुढचा प्रश्न घेऊ. चला तर आपला पुढचा प्रश्न आहे बघा, 2चे 5 पट म्हणजे किती? अशा प्रश्नाला आपण एकदम इझी पद्धतीने सोडू शकतो मित्रांनो. बघा काय करतोय आपण. तर बघा 2चे 5 पट म्हणजे किती असं विचारलंय आपल्याला प्रश्न. काय करायचं अशा प्रश्नाला? आपण 2चे 5 पट म्हणजे 100 मानून घेऊ. किती मानून घ्यायचं? 100 मानायचं. 100 मानून घ्यायचं. मग याचं काय होणार मित्रांनो? सरळ सरळ आपण करणार गुणाकार, तिरकस गुणाकार. म्हणजे काय होणार? 100 गुणिला 2 भागिला 5 या पद्धतीने याची मांडणी करायची आपल्याला. तर बघा आता काय होणार? बघा आता बघा काय होणार? 5 1 5, 5 2 10. तर उरले काय मित्रांनो? 20 गुणिला 2 बरोबर किती आता? बघा 2 1 2 2 4 आणि हा 0 जशाचा तसा. म्हणजे काय झालं? 20 2 40 म्हणजे 40%. म्हणजे 2चे 5 पट म्हणजे किती? 40%. चला तर आता पुढचा प्रश्न घेऊया. अशाच पद्धतीचे आपण वेगवेगळे टाईपचे प्रश्न घेत आहोत मित्रांनो. चला तर आपला पुढचा प्रश्न आहे बघा, 50चा 0.02% म्हणजे किती? काय आहे प्रश्न? 50चा 0.02% म्हणजे किती? बघा मित्रांनो, अशा प्रश्नांना आपण एकदम इझी पद्धतीने सोडवू शकतो. ज्या ठिकाणी चे दिला असेल त्या ठिकाणी सरळ सरळ या दोन संख्यांचा काय करायचा? गुणाकार आणि भागीला घ्यायचे 100. म्हणजे काय होणार बघा? 50 गुणिला 0.02 भागीला 100. तर बघा आता काय असेल बघा, अंशामध्ये आणि छेदामध्ये काय 0 आहे. म्हणजे हा एक 0 कॅन्सल आणि हा एक 0 कॅन्सल. आता बघा 5 1 5, 5 2 10. आता उरलं काय बघा? 2 1 2. म्हणजे उरलं काय आता बघा? 0.01. म्हणजे याचं उत्तर काय असेल मित्रांनो? ऑप्शन सी म्हणजे 0.01. अशा एकदम इझी पद्धतीने आपण या प्रश्नांना सोडवू शकतो. अशाच नवनवीन व्हिडिओ लेक्चरसाठी आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करण्यास विसरू नका मित्रांनो. आणि आपल्याला कोणत्या टॉपिकवरती प्रश्न पाहिजे आहेत ते आपल्याला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचं. त्याच पद्धतीने मित्रांनो आपण आता आपल्या अकॅडमी थ्रू फ्रीमध्ये 25 मार्काची बुद्धिमत्ता व गणित या सेपरेट आपण टेस्ट सिरीज घेतो. ते आपल्या टेलिग्राम चॅनलवरती आपण ते PDF स्वरूपात देत असतो. त्यांचे स्पष्टीकरण दुसऱ्या दिवशी आपल्याला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मिळतात. त्याची लिंक तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक आपल्या YouTube चॅनलच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. तुम्ही तिथे जाऊन ते जॉईन करू शकता. चला तर आपण याच्या पुढचा प्रश्न बघणार आहोत, कोणत्या पद्धतीचा आहे ते. चला तर आपला पुढचा प्रश्न आहे बघा, 920चे 10% म्हणजे किती? 920चे 10% म्हणजे किती? चला तर त्याच पद्धतीने आता सोडवलं त्याच पद्धतीने या प्रश्नाला आपल्याला सोडवायचा आहे मित्रांनो. बघा ज्या ठिकाणी तुम्हाला मी आत्ताच सांगितलेले आहे, ज्या ठिकाणी चे असेल त्या ठिकाणी या दोन संख्यांचा गुणाकार आणि भागीला आपण काय घेतो? 100. चला तर म्हणजे काय असणार आहे? 920 गुणिला 10 आणि भागीला 100. बघा आता काय असेल? अंशामध्ये आणि छेदामध्ये काय आहे मित्रांनो? 0 आहे. म्हणजे सरळ सरळ काय होणार? 0 कॅन्सल होणार. म्हणजे हा एक 0 कॅन्सल झालं, हा एक 0 कॅन्सल झालं, त्यानंतर हा एक 0 कॅन्सल झालं, हा एक 0 कॅन्सल झालं. उरलं काय मित्रांनो? आपल्याला फक्त एकच संख्या उरलेली आपल्याकडे 92. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर काय असेल मित्रांनो? म्हणजे 920चे 10% म्हणजे किती? 92 असणार आहेत मित्रांनो.